नमस्कार। आज आपण कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत। कढी सोबतच कढी भजे कसे बनवायचे ते देखील पाहणार आहोत। कढी आणि भजे दोन्ही रेसिपी आज मी बनवणार आहे। अगदी छान मस्त दाटसर अशी ही कढी झालेली आहे। बघा कुठेही फुटलेली नाहीये किंवा दही ह्यात अजिबात जाणवत नाहीये। त्याचबरोबर अतिशय छान मस्त जाळीदार अशी ही भजी झालेली आहेत आणि विशेष म्हणजे खूप कमी तेलकट झालेले आहेत, मस्त स्पंजी झालेले आहेत। तर हे भजे कढीमध्ये अतिशय छान मुरले जातात आणि मस्त असा हा कढी पकोडा तयार होतो। तर कढी पकोडा किंवा कढी भजे काही म्हटलं तरी चालेल। नुसतं महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही कढी भजे खूप आवडीने खाल्ले जातात आणि बनवलेही जातात। तर आज आपण कसे बनवायचे ते पाहूयात। या ठिकाणी अगोदर आपण कढीसाठी थोडंसं वाटण करून घेऊयात। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत किंवा 15 पाकळ्या घ्या। लसूण थोडासा जास्ती घाला कढीमध्ये, अतिशय चविष्ट कढी होते। हे छान बारीक वाटून घ्यायचे। वाटलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि याच मिक्सरच्या भांड्यात आपण दही थोडंसं फिरवून घेणार आहे। मिक्सरमध्ये न फिरवता तुम्ही हातानेच घोटून घेतलं तरी चालेल। दही घोटत असताना दही आणि बेसन एकत्रित घोटून घ्यायचे। तर हे मी मिक्सरला दोन्हीही एकत्रित फिरवून घेणार आहे। 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि पाव वाटी बेसन घेतले। दोन्हीही मिक्सरमध्ये हे थोडंसं फिरवून घ्यायचे आणि मस्त एकजीव करून घ्यायचे। तुम्ही रवीने सुद्धा हे फेटून घेतलं तरी चालेल किंवा हातानेच चमच्याने फेटून घेतलं तरी चालेल। त्यानंतर आपण कढीसाठी फोडणी करून घेऊयात। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचे। ह्यात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचे। जिरं आणि मोहरी थोडीशी छान परतली की लगेच आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचे। हिरव्या मिरचीचं वाटण घातल्यानंतर 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचे। गॅस लो करायचा आहे। ह्यात 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। कढीमध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो, नक्की घाला। त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे दही घोटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचे। त्यानंतर ह्यात पाणी घालायचे। तर पाणी घालताना तुम्ही कढी किती पातळ किंवा दाटसर ठेवायचे त्या अंदाजाने पाणी घाला। सुरुवातीला थोडीशी पातळ कढी वाटली तरी उकळल्यानंतर छान दाटसर होते। बेसनामुळे मस्त ह्याला दाटसरपणा येतो, त्यामुळे थोडीशी पातळ केली तरी चालेल। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि ह्याला मस्त उकळी काढून घ्यायची। आता उकळी आल्यानंतर एकदा छान हलवून घ्यायचे आणि शक्यतो कढी उकळवत असताना अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचे। सतत एकसारखं हलवलं की कढी छान प्लेन एकसारखी होते, कुठेही दह्याच्या गाठी वगैरे राहत नाही आणि छान प्लेन होते, दही फुटलं जात नाही आणि कढी खूप मस्त होते। उकळत असताना अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचे आणि छान एक मस्त उकळी आली की लगेच गॅस पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छान 15 ते 20 मिनिटं आपल्याला ही कढी मस्त उकळून घ्यायची आहे पूर्णपणे लो गॅसवरती। जेवढी कढी छान उकळली जाते तेवढी मस्त दाटसर होते आणि चवीला सुद्धा खूप छान होते। आता आपण भजी बनवायला घेऊयात। तर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्यात छोटा पाव चमचा लाल तिखट घालायचे, अगदी थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि पाव चमचाभर ओवा घातलेला आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे, थोडीशी कोथिंबीर घालायची चिरलेली। तुम्हाला जर भज्यामध्ये कांदा आवडत असेल तर कांदा घातला तरी चालेल। मी बिना कांद्याची ही प्लेन भजी बनवणार आहे। कोथिंबीर ते सगळं घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचे आणि ह्यात घालायचे आपल्याला पाव चमचा सोडा। सोडा घातल्यानंतर ह्यात पाणी घालायचे। सोडा म्हणजेच बेकिंग सोडा आहे हा, बेकिंग पावडर नाही आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालून छान हे घट्ट असं भिजवून घ्यायचे। खूप पातळ करायचं नाही आहे। पीठ जर पातळ झालं तर जी भजी बनवतो आपण ती चपटी होतात, त्यामुळे घट्टसरच भिजवून घ्यायचे। तेल देखील छान गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये भजी सोडून घ्यायचेत। हातानेच मी ही भजी बनवून घेतलेली आहेत। छोट्या छोट्या आकारामध्ये भजी बनवायची आहेत, कारण तळल्यानंतर ह्यात सोडा असल्यामुळे ही फुगली जातात। आणि दुसरं म्हणजे कढीमध्ये सुद्धा आपण जेव्हा ही भजी घालतो तेव्हा आणखीन ती थोडीशी मोठी होतात, त्यामुळे सुरुवातीलाच छोट्या छोट्या आकाराची भजी बनवून घ्यायची आहेत। हाताऐवजी तुम्ही चमच्याने जरी घातलेत तरी चालतील। भजी सगळी घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि मस्त ही भजी तळून घ्यायची आहेत। भजी सोडून होईपर्यंत गॅस लो ठेवायचा आहे आणि नंतर फुल गॅस केला तरी चालेल। मस्त हा सोनेरी रंग येईपर्यंत आणि तेलातले बुडबुडे कमी होईपर्यंत भजी छान तळून घ्यायची आहेत।
पीठ जर खूप पातळ झालं किंवा पिठामध्ये पाणी जास्त असेल तर भजी तेल पितात, पण घट्ट पिठाची जी भजी असतात ती अजिबात तेल पित नाही आणि भजी तेलकट अजिबात होत नाहीत आणि आतून छान जाळी पडते. पीठ भिजवून घेतलेलं नाही आहे, पीठ बनवल्यानंतर लगेच भजी बनवायला घेतलेले आहेत. सोडा घातलेलं जे पीठ असतं ते जास्त वेळ जर भिजलं तरी देखील भजी तेलकट होतात. त्यामुळे भजी बनवायच्या अगोदरच पिठामध्ये सोडा घाला आणि लगेच बनवायला घ्या. त्याचबरोबर आपण पीठ जर पातळ केलं तर चपट्या आकारामध्ये भजी होतात आणि थोडंसं घट्ट असल्यामुळे ही भजी छान अशी गोल आकारामध्ये होतात. मस्त सगळे भजी आपल्याला असेच तळून घ्यायचे. अगदी छान झालेले आहेत आणि खूप कमी तेलकट झालेले आहेत, अजिबात तेल पिलेलं नाही आहे आणि आतूनही मस्त जाळीदार झालेले आहेत. कढी देखील आपली छान उकळली आहे, जवळजवळ 15 मिनटं झालेली आहेत, मस्त उकळली आहे. आता भजी कढीमध्ये सोडताना जर लगेच खायची असेल तरच भजी घाला किंवा मग कढी आणि भजी बनवून ठेवा. जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल तेव्हा कढी गरम करा आणि नंतर भजी त्यात सोडा. भजी सोडताना डायरेक्ट जरी कढीमध्ये घातलेत तरी चालतात किंवा मग अशा प्रकारे थोडीशी हाताने दाबून घ्यायचेत आणि मग सोडायचे. दाबलेली भजी जी आहेत ती चपटी होतात दाबल्यानंतर आणि कढीत सोडल्यानंतर पुन्हा ती फुगली जातात आणि मस्त कढी शोषून घेतात. अगदी छान आणि मस्त सॉफ्ट अशी ही भजी होतात. कढी जेव्हा वाढायला घ्यायची असेल त्याच्या जस्ट अगोदर गरम करून ह्यात भजी घाला, म्हणजे मग जास्त ही खूप भिजली जाणार नाही, व्यवस्थित खायलाही लागतात आणि चवही खूप छान झालेली आहे ह्या कढीची. तर नक्की बनवून बघा. तुम्हाला जर वरूनसुद्धा ह्याला तडका आवडत असेल तर थोडंसं जिरं मोहरी आणि हिंगाचा तडका घातलात तरी चालेल. वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि मस्त गरमागरम हे कढी भजी सर्व करा. अगदी छान झालेले आहेत, सोप्या पद्धतीने बनवली आहे, अप्रतिम झालेली आहे चवीला. नक्की बनवून पहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर का पहिल्यांदाच माझा चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.